नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। पवित्र पोर्टलद्वारे चालविण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीबद्दल एक नवीन सूचना आलेली आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। मित्रांनो, दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी शैक्षणिक संस्था व व्यवस्थापनांसाठी पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आलेली आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारसीबाबत हे पत्र निर्गमित झालेलं आहे। तर त्यात असं नमूद केलेलं आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। मुलाखत अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे। सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पवित्र पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पवित्र पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबर 2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील। पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील। मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक 7 सप्टेंबर 2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी। तर अशी ही संपूर्ण माहिती होती। ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा। मित्रांनो, आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।